आजचा व्हिडिओ माझ्यासाठी थोडासा खास आहे, कारण आज मी आले आहे पुणे जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव म्हणजेच खानवडी येथे. हे गाव एक साधं असलं ना तरी इथल्या मातीला ना इतिहासाची ओळख आहे. याच गावातून फुले यांना समतेचा, शिक्षणाचा आणि न्यायाचा विचार मिळाला. खानवडी म्हणजे फक्त गाव नाही तर समाज परिवर्तनाची पायरी आहे. आणि खरंच मला तिथे जाऊन खरंच खूप छान वाटत होतं. त्या भावना मी तुम्हाला शब्दामध्ये नाही स्पष्ट करू शकत. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला वंदन केलं आम्ही. गाव हे छोटसच आहे, पण तिथली माणसं मात्र खूप मायाळू आहेत बरं का. स्त्री शिक्षण, शोषितांचे हक्क आणि जाती भेदाविरुद्ध लढा या सगळ्याची प्रेरणा खानवडीच्याच जीवनातूनच आली. खानवडी जिथे समाज क्रांतीचा विचार जन्माला आला, महात्मा ज्योतिराव फुले यांची माती आजही प्रेरणा देत राहते. आम्ही ते सगळं वाचलं, त्यांची कार्य वाचले आणि त्यानंतर ही सुंदरशी रांगोळी पाहिली आणि त्यांना परत वंदन करून आम्ही आमच्या शिबिरामध्ये आलो. ऍक्च्युली प्रकाशचं सेशन होतं क्रांतिबा प्रबोधन छावणीच्या तिसऱ्या पर्वाच्या आम्ही बदल पेरणारी पोरं यांच्या शिबिरामध्ये. तर आम्ही इथे आलो, प्रकाशचं सेशन वगैरे झालं, मस्त असं सेशन पार पडलं आणि खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा अशा शिबिरांमध्ये आले होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं. त्यानंतर एक विचार लिहायचा होता ह्या पानावरती आणि तो विचार प्रकाशने लिहिला आणि ह्या झाडाला ना बांधून दिलं. जे जे गेस्ट येत होते किंवा जे जे व्याख्याते येत होते ते सगळेजण असं बांधून जात होते आणि भारी वाटत होतं. मी देखील बांधलं, माझा देखील एक्सपिरियन्स खूप छान होता. त्यानंतर आम्ही सगळेजण मित्र बऱ्याच दिवसांनी एकत्र आलो होतो. मस्त एकत्र जेवण केलं आणि गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा एकदा खानवडी गावात नक्की जाऊन या.